नमस्कार. माझं नाव वसंत. आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो मागच्याच वर्षी माझ्यासोबत घडलेला होता. तसा मी पेशाने एक शिक्षक आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये मी शिकवण्याचं काम करतो आणि मी ज्या शाळेवर शिकवायचं काम करतो ती शाळा माझ्याच गावात आहे. तसं बघायला गेलं तर माझं गाव म्हणजे एकदम खेडेगाव. त्यामुळं आम्हाला गावातून तालुक्याला जायचं म्हणलं तर साधारणतः 1 तास लागायचा आणि जिल्ह्याला जायचं म्हणलं तर 2.5-3 तास तरी लागायचे. जरी शहरापासून लांब असलं तरी माझं गाव मात्र खूपच सुंदर होतं. तिन्ही बाजूनी डोंगराने वेढलेलं. आसपासचा परिसर डोंगराळ असल्यामुळे पावसाळ्यात भरपूर पाऊस पडायचा. त्यामुळे गावाच्या आजूबाजूला 12 महिने हिरवळ असायची. 100-150 घरांचं म्हणजे साधारणतः एक 700-800 लोकवस्तीचं आमचं गाव होतं. गावातल्या शाळेमध्ये माझ्यासोबत अजून एक शिक्षक होता, पण तो माझ्यापेक्षा ज्युनियर होता. त्यामुळे ज्यावेळी जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी शाळेसंदर्भात काही कामं निघायची त्यावेळी मलाच तिकडे जावं लागायचं. आता ज्यावेळी माझ्यासोबत हा प्रसंग घडला होता त्यावेळी पण जिल्ह्याच्या ठिकाणी झेडपी शिक्षकांसाठी एक मीटिंग आयोजित केलेली होती आणि त्यासाठी माझ्या शाळेतून मलाच जावं लागणार होतं. सकाळी 10 वाजता मीटिंग चालू होणार होती, म्हणून मी सकाळी लवकरच घरातून बाहेर पडलेलो होतो. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या कार्यक्रमाची वेळ होती आणि बरोबर 5 वाजता आमची मीटिंग संपली. मी लगबगीनं तिथून बाहेर पडलो आणि एस टी स्टँड गाठलं. बरोबर 5:30 वाजता आमच्या गावाकडे जाणारी एस टी लागायची आणि मी ज्यावेळी एस टी स्टँडवर पोचलो त्यावेळी आमच्या गावाकडे जाणारी एस टी स्टँडवर येऊन उभी राहिलेली होती. मी पटकन एस टीमध्ये चढलो. 5:30 वाजता कंडक्टरने बेल मारली आणि एस टी स्टँडमधून बाहेर पडली. एस टीमध्ये 10-12 प्रवासी होते. त्या दिवशी बुधवार होता. थोरल्यावाडीचा बाजाराचा दिवस होता. त्यामुळं मला वाटत होतं की एस टी साधारणतः 8 वाजेपर्यंत तरी थोरल्यावाडीमध्ये पोचावी, कारण बाजार दिवस असल्यामुळं थोरल्यावाडीतून वरच्या बाजूला असणाऱ्या धाकल्यावाडीकडे जायला मला काहीतरी वाहन मिळू शकणार होतं. आता ही थोरलीवाडी आणि धाकलीवाडी काय हे मी तुम्हाला सांगतो. आमचं गाव म्हणजे धाकलीवाडी, जे डोंगराच्या वरच्या बाजूला होतं आणि डोंगराच्या एकदम पायथ्याला थोरलीवाडी होती. तसं गाव एकच, पण बरीचशी वस्ती डोंगरावर राहायला गेली आणि त्याला धाकलीवाडी असं नाव पडलं. माझी अशी अपेक्षा होती की 8 वाजेपर्यंत तरी मी थोरल्यावाडीत पोहोचावं, पण रस्त्याची बऱ्याच ठिकाणी कामं चालू असल्यामुळं एस टी थोडीशी हळूचच चाललेली होती. त्यामुळे एस टीला थोरल्यावाडीमध्ये पोचायला रात्रीचे 8:30 वाजले. तसं मी लगबगीने एस टीतून खाली उतरलो. एस टी थोरल्यावाडीच्या चौकामध्येच उभी राहायची आणि चौकामध्येच बाजार भरायचा. 8 वाजेपर्यंत चांगला बाजार असायचा, पण 8 नंतर मात्र लोक पांगायला सुरुवात व्हायची आणि मला थोरल्यावाडीतच पोचायला रात्रीचे 8:30 वाजले. त्यावेळी मी बघितलं तर तिथं बरीचशी पांगापांगी झालेली होती. लोकांची गर्दी खूपच कमी दिसत होती. भाजीपाला विकायला आलेली लोक आता आपापली गाठोडी बांधून पुन्हा घराकडे जायला निघालेली होती. मी आता तिथे एक ठिकाणीच मला लागणारा सगळा भाजीपाला घेतला. जर मी 8 वाजेपर्यंत तिथं पोचलो असतो तर मला तिथून नक्कीच एखादी 2 व्हीलर किंवा एखादं वडापचं साधन तरी तिथं मिळालं असतं. पण आता बराच उशीर झाल्यामुळं मला एखादं वाहन तिथून मिळते की नाही याची मलाच खात्री नव्हती. एक 10 मिनटं मी तिथंच वाहनाची वाट बघत उभा होतो, पण आता धाकल्यावाडीकडे जाणारं मला तिथं कुणीच दिसत नव्हतं. शेवटी नाईलाजानं मी आता चालत चालतच रस्ता कापायचं ठरवलं आणि जाताना एखादं वाहन पाठीमागून आलं तर आपण त्याला हात करूच शकतो, हा पण एक विचार माझ्या डोक्यात होता. आणि मी माझी पिशवी सावरत हळूहळू धाकल्यावाडीच्या दिशेने पुढं चालायला लागलो. आता धाकल्यावाडीला जायचं म्हणलं तर आम्हाला डोंगराच्या वर जावं लागायचं. त्यासाठी एक घाट आम्हाला पार करावा लागायचा. मागच्या 8-10 वर्षामध्ये बऱ्याचशा सुधारणा झालेल्या होत्या. थोरल्यावाडीकडून धाकल्यावाडीकडे जाणारा तो डांबरी रस्ता पण एकदम चांगला होता. मी त्याच रस्त्याने आता पुढं चाललेलो होतो. हळूहळू थोरलीवाडी मागं पडत गेली आणि थोड्याच वेळात मला डोंगराची चढण लागली, कारण आता तो घाट चालू झालेला होता आणि मी तिथून थोडंसंच पुढं गेलो असेल तसे मला 2 रस्ते दिसले. एक रस्ता उजव्या बाजूला वळत होता. तो आता सध्याचा नवीन रस्ता होता, एकदम चांगला प्रशस्त डांबरी रस्ता. त्या रस्त्याने धाकल्यावाडीकडे जायचं म्हणलं तर 3 ते 4 किलोमीटरचं अंतर. पण त्याच ठिकाणी डाव्या बाजूला एक छोटा रस्ता जात होता. तो एकदम जुना रस्ता. पहिली लोक त्याच रस्त्याने ये जा करायची आणि त्या रस्त्याने वरच्या धाकल्यावाडीवर जायचं म्हणलं तर फक्त 2च किलोमीटरचं अंतर होतं. पण आता हा नवीन डांबरी रस्ता झाल्यापासून कुणीच त्या रस्त्याने ये जा करत नव्हतं. त्यामुळे तो रस्ता बराचसा मोडकळीला आलेला होता. रस्त्यावर बरेचसे खड्डे पडलेले होते
आजूबाजूला झाडी पण एकदम घनदाट झालेली होती. त्यामुळे सहसा रात्रीच्या वेळी तरी त्या रस्त्याने जायचं धाडस कोणीच करत नव्हतं. पण त्या दिवशी मात्र मी खूपच दमलेलो होतो आणि माझ्या मनात एक विचार आला की मी तो लांबून जाणारा मोठा डांबरी रस्ता जर पकडला तर मला घरी जायला खूपच वेळ लागेल. आणि दिवसभर थकवा आलेला असल्यामुळं 4 किलोमीटर चालण्याची माझी तरी परिस्थिती नव्हती. मनात खूपच कन्फ्युजन होतं. मोठ्या नवीन रस्त्याने जावं की आपल्या जुन्या रस्त्याने जावं. पुन्हा मनात विचार आला की चला जाऊ आपल्या जुन्या रस्त्यानेच, किमान निम्मा अंतर तरी वाचणार होतं. असा विचार करून मी पुन्हा त्या डाव्या बाजूला जाणाऱ्या त्या छोट्या रस्त्याने वळालो. आणि तिथेच माझी सगळ्यात मोठी चूक झाली. मी एक चुकीचं वळण घेतलेलं होतं. आता जसं मी त्या मोठ्या डांबरी रस्त्यापासून लांब जाईल तसं तसं झाडांची संख्या चांगलीच वाढली. अंधार पडलेला असल्यामुळं रातकिड्यांचा किर्र आवाज माझ्या कानामध्ये घुमायला लागला. रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या झाडांची पण संख्या वाढलेली होती. मोठ्या झाडांबरोबरच रस्त्याच्या कडेला असणारी छोटी झुडपं पण बऱ्याच प्रमाणात वाढलेली होती. अधूनमधून एखाद्या दुसऱ्या विचित्र पक्ष्याचा आवाज पण मला यायचा आणि अंगावर अचानक काटा यायचा. आणि तो जुना रस्ता बराचसा शॉर्टकट असल्यामुळं तिथली चढण ही खूपच शार्प होती. मला त्याच्या चढणीनं चढताना चांगलीच धाप लागलेली होती. तसं त्यावेळी पौर्णिमा जवळ आलेली असल्यामुळं आकाशामध्ये चंद्र चांगलाच मोठा होता. त्याच्या चांदण्या प्रकाशामध्ये मला रस्ता एकदम स्पष्ट दिसत होता. मजल तर मजल करत एक 10 मिनिटाचंच अंतर मी चालत पुढं गेलो असेल नसेल तेवढ्यात मला मागून कसला तरी आवाज आला. तसं मी मागं ओढून बघितलं तर मला मागून 2 हेडलॅम्प्स दिसले. म्हणजे एखादं वाहन माझ्या दिशेने येत होतं. तसं मला थोडंसं आश्चर्यच वाटलं, कारण या कच्च्या रस्त्याने फारशी वाहनं ये जा करत नसायची. पण मला त्याने काय करायचं होतं? मला वाहन मिळालं होतं हेच माझ्यासाठी खूप होतं. मी आता रस्त्याच्या कडेला उभा राहिलो आणि ते वाहन माझ्याजवळ येण्याची वाट बघायला लागलो. आणि जसं ते वाहन माझ्याजवळ आलं तसं माझ्या लक्षात आलं की ते एक टमटम होतं, ज्याला आपण छोटा हत्ती असं पण म्हणतो. ते जसं माझ्याजवळ आलं तसं मी त्याला हात केला. त्याने आपलं टमटम थांबवलं आणि तो मला विचारायला लागला, साहेब कुठं जायचं आहे तुम्हाला? तसं मी म्हणालो, अरे मला वरच्या दाखल्यावाडीवर जायचं आहे. तसा तो ड्रायव्हर म्हणाला, साहेब बसा की मग, जागा आहे मागं टमटममध्ये. खरं तर माझी मागं बसायची इच्छा नव्हती, पण त्या ड्रायव्हरच्या बाजूला अजून एक माणूस बसलेला होता. त्यामुळं मी काही तिथं तिसरा माणूस बसू शकणार नव्हतो आणि त्यात पण अंतर पण होतं एकदम थोडं. त्यामुळं मी विचार केला, चला जाऊ द्या मागं तर मागं, असं कुठं आपल्याला लांबचा प्रवास करायचा आहे. आणि मी त्या टमटमच्या मागच्या बाजूला गेलो. टमटमच्या मागच्या बाजूला एक रशी लोंबत होती. त्या रशीला पकडून मी त्या टमटमच्या फळक्यातून पायात टाकला आणि त्या फळक्याजवळच मी चवड्यावर बसलो. आतमध्ये बरंचसं सामान होतं आणि जशी माझी नजर समोर गेली तसं मला फळक्याजवळ समोरच्या बाजूला एक बाई बसलेली दिसली. मला वाटलं की कदाचित थोरल्यावाडीमध्ये बाजार वगैरे करण्यासाठी ती बाई गेली असेल आणि येताना या टमटममधून घरी चाललेली असेल, म्हणून मी फारसं त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. ती माझ्या समोरच बसलेली होती. तिच्या हातामध्ये एक तानुलं बाळ होतं जे सारखं रडत होतं आणि ती बाई तोंडाबंद अंगाई गुणगुणत होती आणि त्याला शांत करत होती. त्या चांदण्या प्रकाशामध्ये मला तिचा पेहराव एकदम स्पष्ट दिसत होता. एखाद्या बंजारा समाजातली ती बाई वाटत होती. तसं पण आता आसपासच्या भागामध्ये रस्त्याची भरपूर कामं चालू होती. त्यावेळी बाहेरच्या जिल्ह्यातून बरीचशी लोक कामासाठी इथं यायची आणि मी विचार केला की ती बाई अशीच इथं कामासाठी वगैरे आलेली असेल. पण प्रश्न हा होता की ती बाई एवढ्या रात्री एकटीच आपल्या तान्या बाळाला घेऊन का फिरत असेल. पण शेवटी मीच माझ्या मनाला समजावलं, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गाडी मिळाली हेच आपलं नशीब. आणि मी पुन्हा त्या गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष केलं. आता टमटम चालायला लागलं आणि पुढचा रस्ता कापायला लागलं. पण रस्ता बऱ्याच ठिकाणी खराब होता, त्यामुळे टमटम थोडंसं हळूचच चाललेलं होतं. अधूनमधून मोठ्या खड्ड्यातून टमटम चांगलंच हालायचं. मी मात्र चांगला घट्ट पकडून बसलेलो होतो. आता जाताना सहजच मी त्या बाईकडे माझी नजर टाकली. त्यावेळी ती माझ्याकडेच बघत होती आणि त्यावेळी मला तिची नजर खूपच भेदक वाटली. तिचे ते पांढरे शुभ्र डोळे आणि त्यातली ती काळी काळी छोटी बुबुळं एकटक माझ्याकडे रोखलेली होती आणि ती ज्या पद्धतीनं माझ्याकडे भेदक नजरेने बघत होती ते बघून मी चांगलाच सरकलो आणि मी माझी नजर पुन्हा बाहेरच्या बाजूला वळवली. त्यानंतर मात्र माझं त्या बाईकडे बघण्याचं अजिबात धाडस झालं नाही. टमटम आता खड्ड्यातून आदळत आदळत पुढं चाललेलंच होतं. त्या बाईचं गुणगुणणं एकसारखं चालूच होतं.
कारण तिच्या मांडीवरचं बाळ सारखं रडत होतं. बाळाला शांत करताना तिच्या हाताच्या होणाऱ्या हालचालीमुळं तिच्या हातातल्या बांगड्याचा किणकिण आवाज माझा सारखा कानावर पडत होता. खरं तर माझ्यासोबत त्या अंधाऱ्या रात्री त्या टमटममध्ये कुणी आहे याचा मला आधार वाटायला पाहिजे होतं. पण ती बाई जशी मला त्या टमटममध्ये दिसली होती तेव्हापासूनच मला थोडंसं अस्वस्थ वाटायला लागलेलं होतं. आणि मला वाटायला लागलं की कधी एकदा माझं गाव येतंय आणि मी या टमटममधून उतरून माझ्या घरी निघून जातो. का कोण जाणे, पण माझ्या आजूबाजूचं वातावरण उगीचच तंग झालेलं होतं. आता जवळजवळ अर्धा अंतर पार केलं असेल तेवढ्यात अचानक आमच्या टमटमला एक जोराचा इसका बसला आणि टमटम जागेवर थांबलं. मला कळेच ना की नेमकं काय झाले. तरी पण मी टमटममध्ये बसूनच होतो. त्यावेळी टमटमचा ड्रायव्हर सारखा टमटम चालू करण्याचा प्रयत्न करत होता, पण टमटम मात्र चालू होत नव्हतं. तसा आता तो ड्रायव्हर उठून टमटमच्या मागच्या बाजूला माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, साहेब, टमटमचा काहीतरी घोटाळा झाला आहे. तुम्ही एक काम करा, वाडी आता जवळ आली, त्यामुळे तुम्ही चालत जावा. तसं माझा आता नाईलाज झाला आणि मी टमटममधून खाली उतरलो. तो ड्रायव्हर आता टमटमचा पुढचा दरवाजा उघडून काहीतरी शोधाशोध करायला लागला. तोपर्यंत मी आता फाळक्यावरून व्यवस्थितपणे खाली उतरलो होतो. माझ्या पाठोपाठ आता ती बाई पण टमटममधून खाली उतरायला लागली. पण तिला आता बाळाला घेऊन त्या टमटममधून खाली उतरता येईना. तसं मी त्या बाईला म्हणालो, तुम्ही उतरेपर्यंत तुमच्या बाळाला माझ्याकडे द्या. तसं तिनं पुन्हा एकदा भेदक नजरेने माझ्याकडे बघितलं. मी थोडासा चरकलो, पण पुन्हा तिनं आपल्या बाळाला माझ्या दिशेने सोपवलं. तसं मी त्या बाळाला हातामध्ये घेतलं. पण जसं मी त्या बाळाला माझ्या हातामध्ये घेतलं तसं मला ते थोडंसं वेगळंच वाटलं. ते मला खूपच वजनदार वाटत होतं आणि माझ्या हातात आल्यानंतर ते खूपच वळवळ करायला लागलं. ती बाई आता त्या टमटममधून खाली उतरली आणि मी ते बाळ पुन्हा तिच्या हातामध्ये दिलं. मी आता त्या टमटमच्या बाजूने पुन्हा त्या रस्त्याला लागलो आणि पुढं चालायला लागलो. ती बाई पण आता माझ्या मागोमागच चालत होती. मला वाटलं की कदाचित तिला पण आता सोबतीची गरज असेल, म्हणून ती माझ्यासोबतच आता धाकटेवाडीपर्यंत येईल. म्हणून मी थोडासा हळूच चालत होतो. ती माझ्या मागं आहे हे मला लगेचच कळत होतं, कारण चालताना तिच्या पैंजणाचा छुमछुम होणारा आवाज माझ्या कानावर पडत होता. आता थोडंसं पुढं गेल्यानंतर माझ्या मनात विचार आला की आपण तिची थोडीशी चौकशी करावी. आणि मी तिच्याकडे मागं वळून बघितलं आणि तिला विचारलं, बाई, तुम्ही कोण आणि कुठं जायचं आहे तुम्हाला? तिनं माझ्याकडे बघितलं, पण तिनं मला उत्तर मात्र दिलं नाही. पण माझ्याकडे बघत असताना सुद्धा तिचं गुणगुणणं मात्र चालूच होतं. पुन्हा मलाच वाटलं की आपण उगीचच तिला काहीतरी विचारलं. कदाचित तिला आपल्याशी बोलायचंच नसेल. म्हणून मी पुन्हा शांत बसलो आणि मी पुढं बघून चालायला लागलो. चंद्राच्या प्रकाशामध्ये रस्ता एकदम स्पष्ट दिसत होता. आता चंद्र थोडासा मागच्या बाजूला आल्यामुळं मला रस्त्यावर चालताना माझीच सावली माझ्या पुढं दिसत होती. आता चालता चालता मी माझी नजर रस्त्याच्या उजव्या बाजूला वळवली, ज्या बाजूनं ती बाई माझ्याबरोबर चालत होती. पण जसं मी तिकडं बघितलं तसं मला एक विचित्र गोष्ट दिसली. जसं की मला माझी स्वतःची सावली माझ्या पुढं दिसत होती, तसं मला त्या बाईची सावली मात्र अजिबात दिसत नव्हती. आणि ते दृश्य बघून माझ्या काळजाला धडकीच भरली. क्षणभर मला वाटलं की ती बाई कदाचित मागं तरी राहिली नसेल ना. म्हणून मी झटकन माझी मान वळवून मागे बघितलं तर ती बाई माझ्यासोबतच होती. मी पुन्हा खाली बघितलं तर तिची सावली मात्र अजिबात दिसत नव्हती. तसं माझ्या शरीरातून भीतीची एक लहर सरसरत गेली. अंगाला लगेचच कंप सुटला. एकाच वेळी मनात हजारो प्रश्न तयार झाले. बऱ्याच वेळा मी भूतांच्या गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि त्यावेळी मी बऱ्याच वेळा ऐकलेलं होतं की भूतांची सावली दिसत नसते म्हणून. पण मी एक शिक्षक असल्यामुळं मी तसल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नव्हता. पण आज तीच गोष्ट माझ्याबरोबर प्रत्यक्षात घडत होती. मी माझे डोळे पुन्हा एकदा चोळले. मला वाटायला लागलं की कदाचित मला भास झाला असेल आणि मी पुन्हा एकदा निरखून बघायचा प्रयत्न करायला लागलो. पण तो भास नव्हता, ते एक सत्य होतं. ती बाई माझ्यासोबतच चालत होती, पण तिची सावली मात्र मला दिसत नव्हती. खरं तर मी खूपच घाबरलेलो होतो, पण मी कसा तरी माझ्या मनावर संयम ठेवला आणि घाबरलेलो असूनसुद्धा मी मला काहीच न दिसल्याचं आव्हानात पुन्हा चालायचा प्रयत्न करायला लागलो. पण मनातून खूपच घाबरलेलो असल्यामुळं माझी पावलंसुद्धा नीट पडत नव्हती. माझे पाय लटपटायला लागलेले होते, पायात पाय अडकायला लागलेले होते. पण कसं तरी मी स्वतःच्या मनाची समजूत घातली आणि मी पुन्हा मागं न बघता पुढं बघून जोरजोराने चालायला लागलो. त्यावेळी मी स्वतःहून माझ्यामधलं आणि तिच्यामधलं अंतर वाढवायचा प्रयत्न करायला लागलो. पण तिनं पण आता हळूहळू आपल्या चालण्याचा वेग वाढवला होता
आणि हळूहळू मी माझ्या चालण्याचा वेग अजूनच वाढवला. मी मोठमोठी पावलं टाकायला लागलो. मनातल्या मनात देवाचा धावा करायचा प्रयत्न करायला लागलो. आणि 1-2च मिनिटामध्ये मला असं जाणवलं की माझ्या मागून येणारा त्या बाईचा आवाज पूर्णपणे बंद झालेला आहे. तसं मला वाटलं की माझ्या मागची पीडा टळली. आणि याची खात्री करण्यासाठी मी झटकन मागं वळून बघितलं तर माझ्या मागं कोणीच नव्हतं. म्हणजे ती बाई तिथून निघून गेलेली होती. मी एकदा सुटकेचा निश्वास सोडला आणि मी पुन्हा अंगातल्या शक्तीनिशी जोराने चालायचा प्रयत्न करायला लागलो. पण तेवढ्यात पुन्हा एकदा तोच आवाज आला. त्या बाईच्या गुणगुणण्याचा, त्या लहान मुलाच्या विवळण्याचा, तोच बांगड्याचा आणि पैंजणाचा आवाज पुन्हा एकदा माझ्या कानावर पडला. तसं मात्र पुन्हा एकदा मला धडकी भरली. आणि आता मात्र माझ्या धैर्याचे बांध फुटले होते. मी आता सैरभैरपणे पळायला सुरुवात केली. आणि पळता पळता मी मागं वळून बघितलं. पण त्यावेळी मला मागं कोणीच दिसत नव्हतं. फक्त त्या बाईचा आवाज मला येत होता, पण ती बाई मात्र दिसत नव्हती. आणि त्याचवेळी माझी नजर खाली जमिनीवर पडली. यावेळी मात्र मला त्या बाईची सावली दिसत होती. म्हणजे मगाशी जी परिस्थिती होती त्याच्या उलट परिस्थिती तयार झालेली होती. मगाशी मला ती बाई दिसत होती पण तिची सावली दिसत नव्हती. पण आत्ता मला तिची सावली दिसत होती पण ती बाई दिसत नव्हती. मनात विचार आला की हे सगळं काय चाललंय? हा कसला जीव घेणा खेळ आहे? मी आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने पळायला लागलो. खरं तर मला खूप धाप लागली होती, पण थांबणंही शक्य नव्हतं. त्या दिवशी मला वाटलं की तो माझा शेवटचा दिवस. माझा धीर सुटत चाललेला होता. तेवढ्यात मला मागून कसला तरी आवाज आला. मी नीट निरखून तो आवाज ऐकला तर तो आवाज एका टमटमचा होता. तसा माझा जीव भांड्यात पडला. मी मागं वळून बघितलं तर मागून मला एक टमटम येताना दिसलं. तसा मी पळायचा थांबलो आणि रस्त्याच्या मधोमध उभा राहिलो. ते टमटम आता माझ्या जवळ आलं. मी धापा टाकतच त्याला हात करायला लागलो. ते टमटम थांबताच मी त्याच्या खिडकीजवळ गेलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मगाशी आपण ज्या टमटममधून आलेलो होतो तेच ते टमटम होतं. मी त्या ड्रायव्हरजवळ गेलो आणि त्याला म्हणालो, अरे तुझं टमटम चालू झालं का? प्लीज मला धाकट्या वाडीपर्यंत घेऊन चल. तसं तो म्हणाला, बसा पाठीमागं. तसं मी म्हणालो, अरे दादा तुझ्या पाया पडतो, मला पाठीमागं नको बसायला सांगू. या तुझ्या बाजूच्या माणसाजवळ मी थोडासा दाटीवाटीने बसतो. मी कसं तरी विनंती करून त्याच्या बाजूच्या सीटवर त्याच्यासोबत बसलेल्या माणसासोबत दाटीवाटीने कसा तरी बसलो. तो ड्रायव्हर आता टमटम चालवत असतानाच मला विचारायला लागला, का हो साहेब, तुम्हाला एवढी धाप का लागली? तसं मी थोडासा श्वास घेतला आणि मी त्याला म्हणालो, काय रे तू कसले कसले पॅसेंजर घेतो? अरे ती मागाशी मागं बसलेली बाई कोण होती? किती विचित्र बाई होती ती. तसा तो ड्रायव्हर म्हणाला, पाठीमागं बसलेली बाई? काय बोलताय तुम्ही? मागं कुणी बाई नव्हतीच तर. थोरल्यावाडीतून वर जाताना मला फक्त तुम्हीच एकटे दिसला होता आणि तुम्हालाच एकट्याला मी फक्त मागं बसवलं होतं. तसं सगळं प्रकरण माझ्या लक्षात आलं. आणि आता त्या ड्रायव्हरबरोबर जास्त वाद घालण्यात अर्थ नव्हता. कारण मला माहिती पडलं होतं की माझ्यासोबत मागं जी बाई बसलेली होती ती मनुष्य नव्हती. नक्कीच ती एखादी आत्मा वगैरे असेल. त्यामुळेच कदाचित ती त्याला दिसली नसेल. त्यानंतर मात्र मी त्याच्याकडे त्या बाईबद्दल कोणताच विषय काढला नाही. 10 मिनिटातच टमटम वाडीमध्ये पोचलं. मी पटकन टमटममधून खाली उतरलो आणि त्याचे पैसे दिले आणि पुन्हा घराकडे चालायला. त्यावेळी घरी पोचण्याचा एक आनंद माझ्या मनामध्ये होताच, पण मगाशीच माझ्यासोबत जो भयानक प्रसंग घडलेला होता तो मात्र मी आयुष्यभर विसरू शकणार नव्हतो.